नमस्कार। तर सगळ्यांना माहिती आहे की गुढीपाडवा जवळ येत आहे, तर मी गुढीचे वस्त्र स्टिच केलेले आहे। तर मी हे एक सॅम्पल पीस म्हणून केलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी। तर हे बघू शकता तुम्ही, शंख आकाराचं हे वस्त्र आहे, ते जे आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे। तर जर कोणाला स्टिच करायचे असेल तर मला नक्की मेसेज करा व्हॉट्सअपवरती। तर स्टिच करायला मी सुरुवात केलेली आहे हे वस्त्र, आणि ह्यातनं आपण अजून म्हणजे जास्त प्लेट्स वगैरे टाकू शकता की ज्याला जसं हवं आहे। परत इंच म्हणजे हाईटनुसार ज्याला जास्त हाईट आहे हवे आहे त्यांना आपण जास्त हाईट पण देऊ शकतो। तर मी हे छोटे छोटे शिवले, छोटे म्हणजे नॉर्मल साईज आहे ही की, आणि प्लस मी हे कापडासोबत पण तुम्हाला त्याची पण प्राइस सांगेल। विदाऊट कापड म्हणजे जरी तुमच्याकडे साडी कापड असेल तर तुम्ही तेही देऊ शकता, तर मी त्याची फक्त तुम्हाला शिलाई पण सांगेल तशी। तर हे एक प्रकारचं हे डबल लेअरचं वस्त्र आहे, डबल लेअर साडीचं। ते खूप सुंदर, आणि साडीचा शेड असा दोन प्रकारे असेल तर मग खूपच सुंदर दिसतं अजूनच त्यातनं। तर हे डबल लेअरचं आहे। ॲक्च्युली मी प्लेट्स कमी कमी टाकल्यात, तर कुणाला कमी हवे असतात कुणाला जास्त हवे असतात तसं तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग मला ऑर्डर देऊ शकता। मी प्रयत्न करेल त्या प्रकारे द्यायचं। सगळ्यात महत्त्वाचं त्याची प्रेस थोडीशी खराब झाली पण काही नाही, दिसून येईल तुम्हाला। हे शाही मस्तानी त्याचं वस्त्र मी स्टिच केलेलं आहे। इव्हन ह्याला दोन्ही प्रत्येक वस्त्राला असे दोन्ही मॅचिंगचे स्टसल्स पण लावलेले आहेत मी। मागणं असं हे पॉकेट बनवलेलं आहे की ज्याच्यात तुम्ही अशी ही काटकी असेल आपली, त्याची आरामशीर असे ह्या प्रकारे गुंतवून त्याला व्यवस्थित ते जे दोन्ही नॉट दिलेले आहेत, याची प्रेस थोडीशी खराब झालेली आहे तर हे बघू शकता। आणि इवन हे नॉट्स बांधून म्हणजे खूप इझी आहे हे आपल्याला, जसं बाकीच्या ह्याला बघू शकता तुम्ही, इझी आहे। अजून ह्यामध्ये भरपूर अशा डिझाईन्स आहेत, तर मी आता सध्या ह्या 3च डिझाईन स्टिच केलेल्या आहेत। मी बाकीच्या डिझाईनच्या जे फोटो घेतलेले आहेत मी ते तुम्हाला सेंड करेल, तर तुम्ही त्यानुसार तुमच्याकडे जर हे डिझाईन असेल तर तुम्ही तशी मला ऑर्डर देऊ शकता की ताई आम्हाला ही अशी डिझाईन हवी आहे, मी तशा प्रकारे स्टिच करून देईन। आणि इवन ही माझी काठपदर साडी आहे, पैठणी तर नाही आहे, पण त्यातल्या त्यात पैठणी जर असेल आणि सांगायचं आहे की मी ह्यामध्ये नवीन साडी होती तर ह्यामध्ये मी ह्याचा ब्लाऊज पीसच घेतलेला आहे, ही अर्धा, आणि ह्या शेडची साडी होती आणि हा शेडचा ब्लाऊज पीस होता। तर दोन्ही मिक्स करून मी हे वस्त्र स्टिच केलेलं आहे। त्यातून बघू शकता ह्याचा कलर किती सुंदर झालेला आहे। तर बघा, मला त्यानुसार मेसेज वगैरे करा।